संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। परभणीत स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात संपन्न। गजानन जोगदंड यांनी उलगडला शंभूराजांचा दैदिप्यमान इतिहास। परभणी प्रतिनिधी। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, उघडा महादेव, गजानन नगर येथे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला। ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते अष्टपैलू पंडित आणि स्वाभिमानाचे मूर्तिमंत प्रतीक होते। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे महाराज आणि औरंगजेबाच्या अमानुष छळासमोर न झुकता स्वराज्यासाठी बलिदान देणारा हा छावा आजही तरुणाईसाठी ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे। त्यांचा इतिहास आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या मातीशी एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देतो। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा समन्वयक बालाजी मोहिते यांनी केले। त्यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करत समाजातील तरुणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्र निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बीटी पोळ यांनी भूषविले असून त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून समाजाला संघटित होण्याचा संदेश दिला। या प्रसंगी व्यासपीठावर दिलीप गिराम, पंडितराव शिंदे, सुभाष जाधव, रमेश देशमुख, डॉक्टर विजय बोंडे, गजानन घाडगे, सुनील जाधव, स्वामी अप्पा, रामेश्वर शिंदे, राजेश जाधव, बाळासाहेब चव्हाण, सुधाकर गायकवाड, BM जाधव सर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। सदर भव्य कार्यक्रमाचे नेटके आयोजन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गजानन जोगदंड, मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख व मराठा समन्वयक बालाजी मोहिते यांनी केले होते। कार्यक्रमाच्या शेवटी मराठा सेवा मंडळाचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले। या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शंभूराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता।